नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या विशेष पर्वाची. काय आहे महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या दिवसाचं व काय करावे या मकर संक्रांतीच्या दिवशी, याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, अध्यात्म, धर्म या विषयातल्या विविध मुद्द्यांची काटेकोर शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया मकर संक्रांत या पर्वाची. म्हणजे मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होणं, म्हणजे आगमन होणं, गोचर भ्रमण सुरू होणं. हा दिवस दरवर्षी 14 जानेवारीला येतो, तर कधी कधी 15 जानेवारीला सुद्धा हा दिवस येतो. यावर्षी मात्र मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे. याच काळामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये फार पुण्यकारक समजला जाणारा उत्तरायण पर्वाचा काळ सुद्धा सुरू झालेला असतो. महाभारतात ज्या उत्तरायण पर्वाची वाट प्रत्यक्ष पितामह भीष्म पाहत होते, ज्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं व म्हणूनच दक्षिणायनपेक्षा उत्तरायण शुभकारक आहे, ज्यामध्ये हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की या काळात स्वर्गाची दारं उघडली जातात व याच कारणांसाठी पितामह भीष्मांनी मृत्यूसाठी या पर्व काळाची निवड केली. हा दिवस ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण याच काळात प्रत्यक्ष सूर्यदेव आपल्या मुलाला म्हणजे शनी महाराजांना भेटायला त्यांच्या राशीमध्ये म्हणजे मकर राशीमध्ये येत असतात. म्हणूनच शनीच्या मंत्रांमध्ये या पितापुत्रांचा उल्लेख झालेला आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम. या मकर संक्रांतीच्या पर्वाचे 3 भाग आहेत. मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस, ज्याला आपण भोगी असं म्हणतो, या दिवशी वाटाणा, घेवडा, पावटा, गाजर, वांगी, हरभरा, शेंगदाणे, तीळ अशी सगळी एकत्रित करून भाजी करून, जिला भोगीची भाजी असं म्हणतात, उष्ण तत्वाची असते ही, आणि त्याचबरोबर बाजरीची तीळ मिश्रित भाकरी केली जाते. या सर्व गोष्टी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढण्यास या थंडीच्या दिवसात चांगलीच मदत होत असते. मकर संक्रांत दिवस आहेच, आणि तिसरा जो कालखंड आहे म्हणजे मकर संक्रांतीनंतर येणारा दुसरा दिवस, तो म्हणजे किंक्रांत, यालाच करी दिन किंवा कर असंही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात तिळगुळ आणि तिळाचे लाडू वाटले जातात. त्या दिवशी महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये फार मोठा पतंग उत्सव सुद्धा अगदी आनंदाने हर्षोल्लासात साजरा केला जातो. तसा भारताच्या निरनिराळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. या दिवशी पवित्र नदीमध्ये किंवा नदीच्या संगमावर स्नान करण्याची सुद्धा परंपरा आहे. तसेच तीळ मिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणं, तिळाचा होम करणं, पितरांसाठी तिलतर्पण करणं, तिळ भक्षण करणं, तिळ दान करणं, अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग या दिवशी केला जातो, जे फार शुभकारक मानलं जातं. अशा सूर्य संक्रमणाच्या दिवशी विष्णू पूजन म्हणजे सत्यनारायण पूजन, श्री सूक्त पठण, गुरु दीक्षेत गुरुकडून मिळालेले मंत्राचे पठण, आपल्या कुलदेवतेचे मंत्रपाठ करणे, तसेच आपल्या नित्य उपासनेतील जे काही मंत्रपाठ आपण करतो त्या संक्रांतीच्या पुण्य काळात करणे फारच पुण्यकारक समजलं जातं. मंडळी, सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश बुधवार 14 जानेवारीच्या दुपारी 3:06 करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ याच वेळेपासून सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे आणि एकादशीच्या दिवशी तिळगुळ खाऊ शकतात. संक्रांतीच्या या पुण्य काळात आपण धार्मिक मंत्रपाठ करणे शुभकारक समजलं जातं व मगाशी सांगितलेले सर्व धार्मिक कर्म सुद्धा या दिवशी या वेळेत केली जातात. या पुण्य काळात स्त्रियांनी वस्त्र, अन्न, नवीन भांडे, गाईला घास, तिळपात्र, तीळ, गूळ इत्यादी वस्तूंचं दान करणं सौभाग्यकारक समजतात. या मकर संक्रांतीमध्ये नवविवाहित वधूचे हळदी कुंकू पहिल्या संक्रांतीला आवर्जून करण्याची प्रथा आहे. त्या काळी तिला काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला आणि जावयाला देऊन नवविवाहितांचं कौतुक करण्याची पद्धत सुद्धा या दिवशी आहे. तसेच लहान मुलांना सुद्धा असे हलव्याचे दागदागिन्यांनी सजवण्याची, चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे असं मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओतलं जातं, म्हणजे त्यालाच बोर न्हाण असं म्हणतात. जर सर्व मंडळी या दिवशी मागील सर्व मतभेद विसरून एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून तिळगुळाचं वाटप सुद्धा करतात. एकमेकांमधील स्नेह भावना या निमित्ताने वाढीला लावण्याची फार सुंदर संस्कृती
या निमित्ताने जोपासली जाते. तसेच विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा समारंभ आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आवर्जून साजरा करतात. आणि यावर्षी रथसप्तमी रविवार 25 जानेवारी या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी रविवार सुद्धा असल्यामुळे भानुसप्तमी सुद्धा असणार आहे. भानुसप्तमी आणि रथसप्तमी या दिवसाचं काय बरं महत्त्व आहे आणि या दिवशी काय करावं, या माहितीचा व्हिडिओ याआधीच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. तो व्हिडिओ अवश्य पहा. त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. मंडळी, तुम्हाला सुद्धा या नवीन वर्षाबरोबरच मकर संक्रांतीच्या अनेक अनेक गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. खळा वेलोबाय असावा. धन्यवाद.